नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांकडून चोरीचा 7 मोटारसायकल व त्यांचे सुट्टे भाग हस्तगत करत चोरीचे एकूण 5 गुन्हे महाळुंगे पोलिसांनी उघडकीस आणले असून 3 जणांना जेरबंद करत 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करून तसेच घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. महाळुंगे पोलीस तपास पथक मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सातत्यपूर्ण बारकाईने तपास केला असता 3 इसम वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरी करत असताना दिसून आले. त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता सदरचे चोरटे मंचर तालुका आंबेगाव येथील असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना लागली. खान वस्ती मंचर येथून अतुल उर्फ मन्या संदीप गावडे वय 19, गणेश मच्छिंद्र भगत वय 18, दोघेही राहणार खानवस्ती मंचर तालुका आंबेगाव आणि अजित कैलास जाधव वय 23 राहणार जळुके खुर्द तालुका खेड या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून तसेच जवळच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून 7 मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण 4 मोटारसायकल व 3 मोटारसायकलचे चेसिस, इंजिन, मॅक, व्हील असे सुटे भाग हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर चोरट्यांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून 3, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 1 तर चंदननगर पुणे शहर पोलीस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलेल्या महेश नेहरे यांचा अटकपूर्व जामीन राजगुरुनगर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने केला मंजूर. खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बोगस रेशन कार्ड कोणतेही पुरावे न घेता हजारो रुपये घेऊन वाटत असल्याबाबतची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महेश नेहरे यांच्यावर 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा खेड पोलिसात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी खेड न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी याबाबतच्या सुनावणी झाली. यामध्ये महेश नेहरे यांच्या वकिलांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 308(1) हे आरोपीवर लावता येणार नाही असा युक्तिवाद केला होता. पोलिसांनी याबाबत हरकत घेत हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपी फरार होण्याची शक्यता आहे तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे रेशन कार्डमधील खाडाखोडबाबतचा तपास अद्याप सुरू असल्याचे तसेच आरोपीकडून मोबाईल जप्त करायचे आहे असे नमूद केले होते. मात्र न्यायालयाने नेहरे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रथमदर्शनी भारतीय न्याय संहितेचे कलम 308(1) हे लागू होणार नाही. या गुन्ह्याच्या स्वरूपावरून कलम 308(3) लागू होऊ शकते परंतु ते जामीनपात्र आहे असे निकालात स्पष्ट नमूद करून 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणण्याच्या अटी शर्तीवर नेहरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान रेशन कार्डच्या घोटाळ्यासंदर्भातील दुसरा आरोपी असलेल्या सुनील नंदकर यांचा जामीन अर्ज मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या न्यायालयाने फेटाळलाय. पुरवठा विभागातील सुनील नंदकर यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अनेक प्रयोग करतात मात्र अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावण्याचे धाडस पोलीस दाखवत नाहीत. अशी प्रवासी वाहतूक दर महिन्याला रसद पुरवत असल्याने त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. एकीकडे प्राण्यांची धोकादायक वाहतूक केली म्हणून शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक दर आठवड्याला गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाला प्राण्यांच्या जीवाची पर्वा असली तरी मनुष्य प्राण्यांच्या जीवाची काळजी नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एकूणच प्रशासनाचा कारभार कसा चालतो याचा प्रत्येक खेड तालुक्यात पावलोपावली येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्या 6 वर्षात मागील 4 आयुक्तांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता परंतु सध्याचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपला कार्यकाळ 14 डिसेंबरला पूर्ण केलाय. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारांना दणका दिला. यात मोकांतर्गत 98 टोळ्यांमधील 592 संशयितांना अटक केली. 394 अग्निशस्त्रे व 1603 धारदार शस्त्रे जप्त केली. 527 संशयितांना तडीपार करून 46 संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. चाकण भागातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी रोखण्याचे दिव्य मात्र प्रशासनाच्या समोर अजून उभे आहे. आतापर्यंतचे पोलीस आयुक्त नेमणूक कालावधी पुढील प्रमाणे: आर.के. पद्मनाभन नेमणूक 15 ऑगस्ट 2018 10 महिने 27 दिवस कालावधी. संदीप बिश्नोई नेमणूक 11 जुलै 2019 14 महिने 22 दिवस कालावधी. कृष्णप्रकाश नेमणूक 2 सप्टेंबर 2020 18 महिने 17 दिवस कालावधी. अंकुश शिंदे नेमणूक 18 एप्रिल 2022 7 महिने 26 दिवस कालावधी. खेड तालुक्यात शेलू भागात बिबट्यांचा वावर वाढला. शेलू गावातील अर्जुन पडवळ यांच्या घरासमोर रात्री पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं.
घराच्या समोरील सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला. वनविभाग बिबट्यांच्या उपद्रवाकडे फारसं गांभीर्याने पाहत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. मोहोळ ग्रामस्थांनी आपली शेकडो वर्षांची परंपरा जपली आहे. पीर साहेब महाराज यात्रेनिमित्त मनाचा गलप महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते आणि ग्रामस्थांच्या हस्ते चढवण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडूस रानमळा ते किवळे कोरेगाव हा रस्ता अतिशय खराब झालाय. मोठे मोठे रस्ते खड्ड्यावर पडलेत. रात्री अपरात्री कंपनीतून तरुण येत असतात. अपघात होण्याची शक्यता आहे. आजवर राजकारणी मंडळींनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला नसल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. खंडोबा खरपुडी खुर्द तालुका खेड येथील जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षपदी संदीप पांडुरंग गाडे यांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रथमच सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. सोसायटीच्या प्रथम अध्यक्षपदी संदीप गाडे आणि उपाध्यक्षपदी दत्तात्रय गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी कुसुम कल्हाटकर यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय अंबी येथील विद्यार्थ्यांनी निमगाव खंडोबा तालुका खेड येथे रांगोळीद्वारे गावाचं मूल्यांकन केलं. डेहने येथे मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आदिवासी समाजाचे नेते मधुकरराव पिचड यांना आदिवासी भागातील समाजाच्या वतीनं डेहने येथे आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री जात पडताळणीचे जनक आदिवासींसाठी बजेटमध्ये कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यासाठी ज्यांचे मोठे योगदान आहेत असे आदिवासींचे आधारवड मधुकरराव पिचड यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी पुढील काळात आदिवासी समाजातील तरुणांना भरून काढण्याचं मोठं आव्हान आहे. डॉक्टर संतोष सुपे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना असं म्हटलं ही मागणी सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात केली आणि शरद पवार साहेबांनी 68वी नॅशनल स्कूल गेम कबड्डी स्पर्धा 2024-25 14 वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्य संघानं सिल्वर मेडल प्राप्त करत दुसरा क्रमांक पटकावलाय. या संघामध्ये खेड तालुक्यातून निमगाव गावाची गायत्री राजकुमार राऊत हिचा समावेश होता. या संघाची कर्णधार समृद्धी लांडगे सुद्धा होती. तर संघ व्यवस्थापक भगवान सोनवणे, संघ प्रशिक्षक पूजा भटकर यांनी सर्व नियोजन काम पाहिलं. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचं अभिनंदन होत आहे. चाकण नगरपालिका शहरात झालेली विकास कामं पुन्हा उकळून काढण्यात अव्वल ठरतात. शहरात रस्त्याच्या लगत बसवण्यात आलेले पेवर ब्लॉक पुन्हा एकदा उकळून काढण्यात आलेत. निरनिराळी विकास कामे करताना केवळ पैशांची उधळपट्टी आणि कामे करणाऱ्या ठेकेदारांचे आणि टक्केवारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी शहरात कामे केली जात असल्याचा आरोप होतोय. सध्या रस्ता लगत पडलेल्या राडारोड्यानं नागरिकांना चालणं आणि वाहने पार्किंग करणं कठीण होत आहे. रविवारी 15 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यात बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघात मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मात्र शिरूरसह मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आमदार यांना निराशा हाती आली आहे. खेड तालुक्याच्या शेजारच्या आंबेगाव तालुक्यातील दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता प्रथमच कट झालाय. जुन्नरचे शरद सोनावणे यांच्या हाती काही लागलं नाहीये. तर सर्वात मोठी आशा भोसरीचे आमदार यांना मंत्रिपद भेटणार ही होती. मात्र त्यांना देखील डावलण्यात आलं. बारामती, इंदापूर या दोन्ही तालुक्यांना मंत्रिपदे भेटली असून पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील मंत्री तर माधुरी मिसाळ यांना सुद्धा राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. एकंदर 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला आलं असून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना मंत्रिपदाचा शब्द भर सभेत अजित पवारांनी दिला होता. मात्र त्यांचा पराभव झाला. दिलीप मोहितेंना थेट मंत्री करून विधान परिषदवर वर्णी लावावी अशी मागणी असताना त्याचाही विचार झाला नसल्याचं दिसून येत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.